केरळमधील रॅपर विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा। केरळमधील लोकप्रिय रॅपर हिरमदास मुरली, ज्याला वेदन म्हणून ओळखले जाते, त्याच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका तरुण डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार मुरलीने तिला लग्नाचा गंड देऊन 2021 ऑगस्ट ते 2023 मार्च दरम्यान अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले असा आरोप केला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची पुष्टी केली आहे आणि तपास सुरू आहे। हडपसर पोलिसांचा मोठं यश, मोटिव्ह चोरटा गँगला पकडले। हडपसर पोलिसांनी आनंदासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे, ज्यामध्ये 3 तरुणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। या गँगमध्ये 19 ते 20 वर्ष वयाचे तरुण होते, जे मजेसाठी दुचाकी चोरत होते। पोलिसांनी एकूण 11 दुचाक्या, ज्याची किंमत रुपये 12.3 लाख आहे। या ऑपरेशनमुळे पुणे शहरात हडपसर, मुठवा, विमाननगरसह 11 चोरीच्या प्रकरणांची उकल झाली आहे। चेस वर्ल्ड कप चॅम्पियन दिव्या देशमुख परतली। दिव्या देशमुख 2025 फिडे महिला बुद्धिबळ विश्व चॅम्पियन आपल्या देशात परतल्या आणि नागपूर विमानतळावर कुटुंब आणि समर्थकांच्या हस्ते तिला गाजवलेल्या स्वागताने धडक दिली। दिव्याचा विजय भारतीय बुद्धिबळासाठी ऐतिहासिक ठरला आहे, कारण ती ही स्पर्धा जिंकणारी भारतातील पहिली महिला बनली आहे। भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत करत दिव्याने केवळ वर्ल्ड कप जिंकला नाही, तर भारताची 88वी ग्रँडमास्टर होण्याचा मानही पटकावला। तिच्या परतण्याच्या वेळी तिला अपार प्रेम मिळाले। भिवंडीमध्ये वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी। भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका 18 वर्षीय युवकाचा जीव गेल्याची घटना उघड झाली आहे। यश मोरे असं या युवकाचे नाव असून नातेवाईक ग्रामस्थांनी मृतदेह रुग्णवाहिका रस्त्यात आडवी उभी करून रस्ता रोको आंदोलन सुरू केले। या आंदोलनात नातेवाईकांनी ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनामुळे अर्धा तासापासून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे कामगार मंत्र्यांनी केले स्वागत। विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाते, तर पालखी परतीच्या प्रवासावर असून खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीने पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान करते। यावेळी शहरातील नव्हेच तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखोंच्या संख्येने शेगावला जातात। तर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवर पुष्प टाकून स्वागत केले। तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू द्या, राज्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर कुठलेही संकट येऊ देऊ नका, अशी प्रार्थना मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे। नांदेडमध्ये तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न, एकाला अटक। नांदेड शहरात भर दिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला। या घटनेने एकच खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावला। अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या तरुण आणि संबंधित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती। तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचाबाची झाली। याच वादातून तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवर जबरदस्तीने बसून तरुणीला तिथून घेऊन गेला। हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। शिंदे वर्सेस ठाकरे ठाण्यात तापलं। ठाणे येथे शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना गटात राडा झाला आहे। शिंदे गटाने लावलेले राजन विचार यांच्या विरोधातील बॅनर राजन विचार यांच्या समर्थकांनी फाडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर घसरले। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारच्या भाज्या दाखल होत आहेत, मात्र पावसामुळे सध्या या भाज्यांचे दर कमी झाले आहेत। तब्बल 20% हे दर कमी झाले आहेत, तर कोबी, गवार, भेंडी अशा विविध भाज्यांचे दर हे थेट 30 ते 50 रुपयांनी कमी झाले आहेत। काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या, आता मात्र आवक वाढल्याने दर देखील कमी झाले आहेत। तर भाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले। बीडमध्ये कचऱ्याचं साम्राज्य, घंटागाड्या भंगारात। बीड शहरात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग आहेत। विशेष म्हणजे बीड शहरात फिरणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या बंद असल्याने हे ढीग पाहायला मिळत आहेत। यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून पुढील 8 ते 10 दिवसात बीड शहरातील घंटागाड्या चालू होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। करोडो रुपये खर्च करून नगरपालिकेने घंटागाड्या खरेदी केल्या व आज त्या धूळ खात पडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे घंटागाड्या लवकरात लवकर चालू कराव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी।